काय झालं? तुझा का चेहरा पडलाय? दरवेळेस कोण ना कोणतरी येऊन तुमच्या नोकरीवरनं तुम्हाला वाईट साईड टोमणे मारून जातं. याला जबाबदार मी आहे. माझ्यामुळे तुमची वर्दी गेलीये. आयुष्यात फक्त ही एक गोष्ट सुधारायची जर मला संधी मिळाली ना, तर मी हीच गोष्ट सुधारीन बघा. आमेन. सत्य आहे. बेबी मावशी हिता असत्या तर त्या आपण हेच म्हणल्या असत्या. सत्य आहे. संजू, इट्स अ गुड न्यूज. तू ज्या संधीची, ज्या क्षणाची वाट बघत होतीस, तो क्षण चालून आलाय. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जागा निघाल्या आहेत. डेट आली त्याची. म्हणजे प्रीची डेट निघालीये? येस. संजू, तू आतापर्यंत तुझ्या हिमतीवर प्रचंड मेहनतीने ग्रॅज्युएशनची परीक्षा पास झाली आहेस. पण आता प्री, मेन्स, फिजिकल, इंटरव्ह्यू हे चारही टप्पे तुला यशस्वीरित्या पार पाडायचे आहेत. आणि मला खात्री तू करशील. आंबाबाई पावलीच म्हणायची. ज्या गोष्टीची मी एवढी आतुरतेनं वाट बघत होते, ती आली हो आता समोर. आता घोडे मैदान दूर नाही. आणि तू मैदान मारणार. आणि तुला हे करावंच लागणार आहे संजीवनी रणजित ढाले पाटील. एनी हाऊ तुला ती वर्दी आपल्या दोघांसाठी घरात आणायची. आणि डोंट वरी, तू एकटी नाहीयेस. तुझ्या मिशन मध्ये मी तुझ्या साथीला असणार. तुम्ही माझ्या साथीला आहे म्हणल्यावर मला कशाचंच टेन्शन नाही बघा. आता मी दिस रात एक करून अभ्यास करेन आणि लई मेहनत घेईन. मला खात्री. आणि म्हणूनच तर मी त्या दिवसाची वाट बघतोय, ज्या दिवशी तू इन्स्पेक्टर संजीवनी रणजित ढाले पाटील बनून या घरात येशील. आणि मी तुला सल्यूट करेन. संजू, हे काय झालं? आज हा दिवस मी ज्यांच्यामुळे बघतीये ना, त्यांना सगळ्यांना जाऊन भेटावं असं वाटतंय बघा मला. सुजित भाऊजींना, सरा दीदीला, मोनीला, बेबी मावशींना. ही लोक जर नसती ना, तर मी माझी ग्रॅज्युएशनची परीक्षाच देऊ शकले नसते बघा. या सगळ्यांना जाऊन मला थँक्यू म्हणावं असं वाटतंय. कारण हे लोक नसते तर माझ्या स्वप्नांची पहिली पायरी सुद्धा मला दिसली नसती. खरंय. मी फक्त म्हणालो की आपल्यात पूर्वीसारखं व्हायचं असेल तर कपाटात वर्दी यायला हवी. फक्त म्हणालो आणि निघून गेलो. पण इकडे तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. या लढाईत मी तुझी साथ दिलीच नाही, उलट लांब राहिलो, शरीराने आणि मनाने सुद्धा. असं कसं म्हणताय? तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं करू शकले. तुम्ही जर मला प्रेरणा दिली नसतीत ना, तर मी इथपर्यंत आलेच नसते बघा. ही आडगी संजू अजून 7 आडगी राहिली असती. तुम्ही जरी शरीराने हित नसलात ना, तरी मनाने हितच होतात माझ्या जवळ. नाही संजू, तू उगाच मला क्रेडिट देऊ नकोस. ओ, तुम्ही माझे बेटर हाफ आहात ना, मग माझे बेटर हाफ तुम्ही क्रेडिट घ्या, नाहीतर नका घेऊ. मी इथपर्यंत आलीये ते फक्त तुमच्या प्रेरणेमुळे. त्या आडगळीच्या खोलीतल्या रेखा बघितल्या होत्या ना तुम्ही?
हा जो फोटो आहे ना, या फोटोशी मी रोज बोलायचे. संजू, आता आणखीन एक्स्ट्रा बोलायचं नाही. मी ऑलरेडी लई रडली आहे, मला रडकी पोरगी बनवू नका. आता झालंय ना सगळं नीट. माझ्या हृदयात वसंत फुललाय तर तो फुलू द्या की. हा अयो, मला लवकरात लवकर बेबी मावशींना जाऊन भेटलंच पाहिजे. का? त्या मला रोज विचारत असतात की तुमच्या खोलीतलं हवामान काय आहे, उन्हाळा संपला की नाही, पाऊस पडला की नाही. बेबी मावशी पण ना एक नंबरच आवड आहे. बर, मी त्यांना जाऊन सांगून येते की आपल्यातलं सगळं हिरवं हिरवं झालंय, ते लई पाऊस पडलाय. पाऊस पडलाय तर अतिवृष्टी होते की सुजित म्हणतो तसं. मोगरा मोगरा. जावा तिकडं. जावा तिकडे. बर, मला आणखीन एका व्यक्तीला थँक्यू म्हणायचंय. कोणाला? विभाताईंना. त्यांना माहिती होतं ना मी ग्रॅज्युएशनची परीक्षा देते ते. त्यांनी पण मला लई सपोर्ट केलंय बघा. बर, आता मी बेबी मावशींना भेटून येते. आलेच. ओ वहिनी रिटेल. सुजित भाऊजी, असा अचानक? अहो काय पागल बिगल झाले का काय तुम्ही? इश्क ने हमको पागल कर दिया, वरना हम भी आदमी काम के थे. वा वा वा, किती घाण. ए घाण काय घाण, प्रेमात पडलेल्या माणसाचा मान ठेवायचा असतोय. असं का? ते कसं? आता त्याला भेटायचं, त्याची खायला खुशाली विचारायची, नंतर विशेष विचारायचं. हा, तुम्ही तर विसरलाय आम्हाला. बरं चला सरका वा बाजूला. हो बाजूला. मला संजय लई बदलली असतो, लई बदलली आहेस. मी काय बदलले नाही बरं का. मी हाय तशीच आहे, मेंटेन. मला नको सांगू. पूर्वी 2-2 फोन असायचे तुझे, दिवसातून 4 वेळ चक्र असायचे आमच्या ढाब्यावर. आता तुमचे हे काय आलं पुण्यावर, नाही सरलाय तुम्ही आम्हाला. हा, ते खरं आहे म्हणा, पण तसंच नाहीये बरं का. मी जरा कामात पण अडकले होते. पण ठीक आहे, आता तुमच्याशी भांडले, जरा वाद घातला तर माझा आनंद द्विगुणित झालाय बघा. आनंद कसला? यांना सकाळच्याला मेसेज आलता की पोलीस इन्स्पेक्टर पदाच्या जागा निघाल्यात म्हणून. ओ संजीवनी ढाले पाटील, हा एक नंबर विषय झाला तुमचा. एक नंबर. वा वा, दिल खुश कर दिया. आता ही चांगली बातमी मी आपल्या शिक्षण कमिटीच्या स्वयंघोषित अध्यक्षांना सांगून येते. बेबी मावशी. हा मग? अरे ये जरा बस इकडं. डोसकर बिस्कर पडलीस का काय? हा, ग्रॅज्युएशनची आपली जी स्ट्रॅटेजी होती तीच स्ट्रॅटेजी आपण पुन्हा अप्लाय करायची आहे. तू पोलीस भरती होईपर्यंत, या घरातून बाहेर पडेपर्यंत कुणाला काही कळता कामा नाही. या चांडाळ चौकडे तर नाहीच नाही, लगिराडे घालतील. अरे तुझ्या पण कशाला लपवा छपवी करायची? मला नाही जमायचंय. माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस पण आपण असंच केलं की नाही, पण कळलंच ना शेवटी सगळ्यांना. संजय तू लई भोळी आहेस, लिनियर आहेस तू असं सरळ बघतेस. तुला माणसं ओळखता येत नाहीत. हे बघ, मी बेबी मावशीला एकदम चांगलं ओळखते. आणि बेबी मावशी इज ट्रू लव्ह. मी त्यांच्यापासून काही नाही लपवू शकत, त्याच्यामुळे मी त्यांना सगळं सांगणार. बरं बाई, कर तुला काय करायचं ते. जाऊन सांग बेबी मावशीला गुड न्यूज दे. आम्ही पण भाई साहेबांना गुड न्यूज द्यायला. गुड न्यूज? तुझी कसली गुड न्यूज? अपर्णाची ग. त्यांना एक हिंट दिली होती मी, आज रिस्क कटून सांगतो. मौका आहे, दस्तूर आहे, सांगतो की खुल्लम खुल्ला. काय सांगणार आहेस? हेच की सुजित ढाले पाटीलचा रणजित झालाय. या अपर्णाच्या नादात ना सुजा खुळा झालाय, खुळा. हा, अशी मोगरा मोगरा फिलिंग येते का फक्त तिचं नाव तोंडात आल्यावर? तुझा बेबी मावशीकडे मी जातो भाई साहेबांकडे. हा, भेटू. संजू कोण? भैया साहेब, सुजित आहे, सुजित, युअर लिटिल ब्रदर. हल्ला असतोस ना रट्टा. आणि काय रे, कुठून शिकलायस हे मागून येऊन डोळे झाकायचे? सांगू का कुठून शिकलो? आताच नाव घेतलं ना तुम्ही, संजू.
नाही माझंच चुकलं. सैल सोडायलाच नको होतं, द्यायला हवा होता एक सॉलिड. भैयासाहेब सांगतोय डायपर घातलं नाही मी, वल्ल होईल इथं. अरे मर्दा, सुजित डाले पाटीलच तू, असं कसं ओलं होईल? भैयासाहेब, मी एक गोष्ट नोटीस केली बरं का. जसं की तुम्ही माणसाला पोलिसातून बाहेर काढू शकताय, पण त्या माणसाच्या आतल्या पोलिसाला नाही. असो, जरा महत्वाचं बोलायचं होतं. त्या दिवशी आपला विषय अर्धवटच राहिला. युअर बंधुराज इज इन लव. सिरियस आहे, सिरियस आहे, इंटेन्स आहे एकदम. लग्नाची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे दोन्हीकडून आहे. आग इधर भी लगी, उधर भी लगी. फायर ब्रिगेडची व्यवस्था करा. माहितीये मला. तुम्हाला कसं माहिती? संजी बोलली ना. मी याची वाट बघत होतो की तू कधी मला सांगतोस. आज सांगतोस. आता सांगितलं ना. हा? बरं भैया साहेब, हे लग्न वगैरे होण्या तत्पूर्वी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा आमच्या होणाऱ्या उडबींना भेटावं. केव्हा वेळ आहे तुम्हाला? अरे तू म्हणशील तेव्हा. जगातला सगळ्यात रिकामटेकडा माणूस आहे मी आता. असं कसं? अहो, रणजित ढाले पाट्याला स्वस्तपासून चालतंय व्हय? तुमची शेतीची काम होती की दादासाहेबांनी जॉईन झालता ना तुम्ही कामाला, त्याचं काय झालं? तो आता पास्ट आहे. म्हणजे काय नाही, सांगेन तुला नंतर. दादासाहेबांनी तुमच्यामध्ये तंतन झाली ना. तुमचे आदर्श, त्यांचा बिझनेस माइंड राज जुळली नसणार आहे. आणि जुळणार कशी? तेव्हा पाताळ यंत्री भाऊ आणि तुम्ही भलतेच आदर्श राहू. ते एक वेगळंच प्रकरण आहे, त्याच्याबद्दल बोलू आपण नंतर. काही सध्या तुझी लव्ह स्टोरी महत्वाची. जगात प्रेम सगळ्यात महत्वाचं. सो सुजित आणि तिचं नाव काय म्हणाल? अजून कुठं काय म्हणाल? अरे मग म्हण की अपर्णा. सो सुजित आणि अपर्णा या उभयंतास मी उद्या भेटायला येतोय. वेळ सांग. अहो तुम्ही म्हणाल तेव्हा. नाही नको, थांबा जरा. काय आहे, आमच्या ज्या ह्या आहेत ना त्या टीचर आहेत आणि जरा सोशल वर्क वगैरे पण करतात. तर त्यांना विचारतो आणि कसं वेळ मॅनेज होतं तसं सांगतो तुम्हाला. चालेल, तू म्हणशील तसं. म्हणजे उद्या आम्ही आमच्या लहान भावाच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जातोय. वहिनी नाही, वहिनी मोठ्या भावाच्या बायकोला म्हणतात ना, मग लहान भावाच्या बायकोला काय म्हणतात? अपर्णा. तुम्ही अपर्णा म्हणा की. अपर्णा. तू काय म्हणतोस? अपूबाई. काय तुम्ही? अप्पूबाई. अप्पूबाई. कसा लाजतो, कसा लाजतो. अगं काय मग, झालं का जेवण? जी. काय खाल्लं मग? आमटी आणि भाकरी. कसं ग? चांगलं तुपातलं गोडाधोडाचं खायचं की. काही दिवसांनी तुला या असंच गरीबाचं जेवण जेवावं लागणार आहे ग. मग त्याला काय झालं? मला आवडतं तसलं जेवण. तसं नसतं. आवड म्हणून खाणं वेगळं आणि मजबुरी म्हणून खाणं वेगळं ना. वहिनी साहेब, मला झोप येते, मी जाऊन झोपते. अगं झोप येते? अगं झोप उडायला पाहिजे तुझी. काय बाई, स्पेशल मंद केस आहे बर का तुझी, मंद. अगं नवऱ्याने एवढी प्रॉपर्टी लाथडली, पैसा अडका लाथडला, झोपा कसल्या काढती ग? रणजित भाऊजी आमच्यांना सांगत होते म्हणे त्यांना हे घरदार, शेती, बिझनेस यातलं काहीच नकोय म्हणून. मला एक फुटकी कवडी नको असं सांगितलंय म्हणे तुझ्या नवऱ्यानं. खरंय का? खरंय. अरे देवा भैरोबा, आता ग खर्च कसा भागवणार आता?
एक काम करायचं का, त्या दत्तूला, सर्वेशला, मिलिंदला, केशवला सगळ्यांना कामावर काढून टाकू. हा, म्हणजे घर खर्च भागल ग तुझा. आणि तू जर म्हणत असशील ना तर बाकीची 4 कामं तुला शोधून देतो आम्ही. करती. आणि तसं बी मधल्या काळात सगळ्या कामाची ट्रेनिंग दिली की आम्ही तुला. आठवतंय का? एक काम कर, तू कामाला लाग, आम्ही आई साहेबांना सांगून चांगला पगार मिळवून देऊ तुला. वहिनी साहेब, तुम्हाला माहितीये ना, दादासाहेब भाऊजींना तुमची लय काळजी आहे बरं का. नाही म्हणजे आमच्या यांनी जो मोठेपणा दाखवलाय ना, तो दादासाहेब भाऊजींना नाही दाखवता यायचा. कारण त्यांना माहितीये तुमच्याच्यानं काही व्हायचं नाही ना. तुम्हाला फक्त 2च कामं येतात, बसून खायचं, त्या समोरच्याला कुचकं बोलायचं. आणि ह्या कामाचा बाहेर 1 रुपया बी देत नाहीत बघा. आगाऊ बोलायचं नाही. हाय का आता सुरुवात कोणी केली? कोणी केली सुरुवात? आ बरं ठीक आहे, असू द्या, जावा झोपा तुम्ही, जाऊ, मी पण झोपते. गुड नाईट. तोंडाला येईल ते बोलत राहतात. अहो, काय करताय तुम्ही? संजू, मी दादासाहेबांना बोललो खरं की माझं मी बघेन, पण हे कॅल्क्युलेशन केल्यावर कळतंय की बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. का? खरंच भला मोठा प्रश्न पडलाय का संजू. आता करायचं काय? जे आपल्याला राहायला हे घर आहे, आईसाहेब आहेत, बेबी मावशी आहेत तोपर्यंत, आणि त्या आहेत तोपर्यंत मीही हे घर सोडून जाणार नाही. आपण इथे आहोत तोपर्यंत 2 वेळचं खायला तरी मिळेल, तसा माझा हक्कच येतो. कारण जे काय आहे ते वाडवडिलांची पुण्याई आहे. पण काय करणार ना हाताला नोकरी आहे ना काही काम. हे आयतं बसून खायला नाही, मन ग्वाही देत नाहीये. तर सुजित या सगळ्यांवर लात मारून बाहेर पडला, त्याने स्वतःचा ढाबा टाकला, आज तो सेट आहे. पण माझं तसं काही नाही. बरं, प्रामाणिकपणे नोकरी करून फार मोठी इस्टेटही जमा नाही केली. आहेत थोडे थोडके पैसे, पण तेही गंगाजळी नाही पुरणार का? मी काय म्हणते, आपण एखादा बिझनेस केला तर? विचार चांगला आहे, पण फार थोड्या FD आहेत का? इन्व्हेस्टमेंटही इतक्या नाही आहेत की नवीन बिझनेस उभा करू शकतो किंवा नवीन काही करू शकतो. मग आता नाही म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केला असेलच की? विचार केलाय, इथेच कुठेतरी जमिनीचा तुकडा बघावा, मी ती कसेन आणि त्यातून जी काही मीठ भाकर मिळेल ती आपण खाऊ. माझं काम मी करेन आणि त्यात तुझी आता पोलीस ट्रेनिंग सुरू होईल. एकदा तुझं करिअर सेट झालं की मी आनंदाने शेती करेन. अहो, माझ्यामुळे तुमची नोकरी. हे संजू, प्लीज माझ्यामुळे नको म्हणूस. जे झालं ते उगाळत नको बसायला. पुढे काय करायचं याचा विचार करू. ते आंबेगावच्या वेशीवर बोयटे आहेत ना, त्यांना त्यांची जमीन विकायची आहे. पण ते जी किंमत सांगतायत तेवढे पैसे नाहीयेत ग संजू माझ्याकडे. बरं, कर्ज काढायला गेलो तर तिथेही थोडा प्रॉब्लेम आहे. कोर्टात केस चालू, त्यात मी डिसमिस पोलीस ऑफिसर. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आडव्या येत आहेत. पण डोंट वरी, मी करेन काहीतरी. काही जुने कॉन्टॅक्ट आहेत ते वापरून बघतो.
नको काळजी करू, आलोच. घ्या, चहा आणलंय तुमच्यासाठी. चहा सोबत हा डबा कसला आहे? सोल्युशन आहे. सोल्युशन कसलं? काल तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं म्हणजे? लई प्रश्न विचारता बरं का तुम्ही. हे घ्या, बघा. अगं पण आहे काय यात? अहो बघा तर खरं. स्त्रीधन आहे माझं. नाही म्हणजे मला माहिती आहे माझे आई डॅडी काही लई श्रीमंत नाही आहेत, पण आपल्या लग्नाच्या वेळेस आईने जे काही दागिने माझ्या अंगावर चढवले होते ते सगळे आहेत याच्यात.